नमस्कार मंडळी. माझा होशील ना या लोकप्रिय मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले सर्वांचे लाडके दादा मामा म्हणजेच अभिनेते विद्याधर जोशी. विद्याधर जोशी यांना इंडस्ट्रीत बाप्पा म्हणूनच ओळखलं जायचं. बिग बॉस मराठीमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता. इंडस्ट्रीतले हे बाप्पा काही वर्षापूर्वी मृत्यूच्या दारात होते. एका दुर्मिळ आजाराशी त्यांची झुंज चालू होती. तब्बल 24 तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी या आजारावर मात केली असून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचा हा प्रवास त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांची फुफ्फुसे 83% निकामी झाली होती. त्यांना खूप गंभीर आजार झाला होता. हा आजार कधीच बरा होऊ शकत नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना जिने चढताना देखील धाप लागायची. त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं, पण त्यानंतर काही टेस्ट केल्या असता त्यांच्या फुफ्फुसावर काही जखम असल्याचं कळलं. या आजारामुळे त्यांची फुफ्फुसं 13% निकामी झाली होती. या आजारावर कुठलंही औषध नसल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. आजार हळूहळू वाढावा यासाठी डॉक्टरांनी 2 गोळ्या दिल्या. कालांतराने त्यांची फुफ्फुसे 43% खराब झाली. त्यांना होणारा त्रासही वाढला. फुफ्फुसाचं ट्रान्सप्लांट करणं हा एक उपाय यावर होता. यासाठी खूप पैसे लागणार होते. फुफ्फुसाचं ट्रान्सप्लांट करण्यासाठी एक्मो मशीनवर ठेवावं लागतं. या मशीनचं दिवसाचं भाडं ₹1,00,000 इतकं होतं. विद्याधर जोशी यांनी सांगितलं, माझा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. मी ब्रश करायचो तेव्हा मला धाप लागायची. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मी बाथरूममध्ये जायचो. 31 डिसेंबरला आम्ही पार्टी करायचं ठरवलं. त्या रात्री मला खूपच त्रास व्हायला लागला आणि मी हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात आलं. यावर मला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. माझ्या डॉक्टरांनी माझ्या बायकोला सल्ला दिला की पेशंटला घरी घेऊन जा. सुखाने त्यांना मरू द्या, कारण ते आता वाचणार नाहीत. तरी पत्नीने कोणाचंच काहीच ऐकलं नाही आणि ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं. जवळपास 24 तास माझं ऑपरेशन चालू होतं. ऑपरेशन झाल्यानंतर मी डोळे उघडत नव्हतो. तेव्हा डॉक्टर घाबरले. त्यांनी माझ्या बायकोला बोलावलं. ती पीपी किट घालून आत आली. तिने मला राजन, ए राजन म्हणून हाक मारली आणि मी तडकन डोळे उघडले. मला घरी सगळे राजन या नावाने आणि इंडस्ट्रीत बाप्पा या नावानेच ओळखतात. जवळपास 2 वर्षांनंतर विद्याधर जोशी यांनी पुन्हा एकदा सिने इंडस्ट्रीत आपले पाऊल टाकले आहे. याड लागलं प्रेमाचं या मालिकेत ते उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. तर मंडळी, तुम्हाला विद्याधर जोशी या कलाकाराची कुठली मालिका किंवा चित्रपट जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.